सातपूर भागातील आयटीआय सिग्नल येथे तरुणावर गोळीबार. सातपूर भागातील आयटीआय सिग्नल येथे तरुणावर गोळीबार. तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत आयटीआय सिग्नल परिसरात मध्यरात्री तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना 4 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेली आहे. आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जनहित में ब्रेकिंग न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार विजय तिवारी असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याला सध्या नाशिकच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. खासगी रुग्णालयात गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेले आहेत. हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. हा गोळीबार नेमका कोणी केला आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. नमस्कार. काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ऑरा बार नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये यातील जखमी नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत. याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपितांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. सकृतदर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यवसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सकृतदर्शनी सध्या दिसून येते. मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत. आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी 4 जण आहेत. 4 जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. नाही, सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास सुरू आहे. थँक्यू.